रामकृष्ण हरी. आणि आपण पाहू शकता, हे पहा, ही मका आहे आणि ही मका आपण सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे. सुरक्षित ठिकाणी ठेवूनसुद्धा हे पहा, अशा पद्धतीचे हे घुशींनी ही मका पूर्णपणे तुम्हाला सांगतो एवढा अख्खा ढिगल करून, एवढं उकरून तुम्हाला सांगतो आतमध्ये भुयार करून ही मका एक एक मका आतमध्ये न्यायचं काम ह्या घुशींनी केलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने ह्या घुशींनी ह्या मकाचा नास्तूस चालवला आहे. तर आपल्याला घुशीबद्दल घरगुती उपाय सांगतो घुशीचा. आम्ही आज संध्याकाळी तो उपाय करणार आहोत. तर आपण काय करायचं, थायमीट घ्यायचं आणि थायमीट घेतल्यानंतर गव्हाचं पीठ थोडं आपण मळायचं आहे आणि गव्हाच्या पिठाचं असं बारीक बारीक गोळं करायचं आहे आणि गोळं केल्यानंतर त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण जसं आपण हे करतो तर त्यावेळेला फक्त एवढं चिमूट धरून त्याच्यावर सोडायचे आणि त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि ते जे गोळा आहे ना, तर आपण ह्या तोंडाला आहे का, इथं तोंडाला ठेवून द्यायचं आहे. जेवढं आतमध्ये आपल्याला आहे ना सरकवता येईल ना, तेवढं आपण त्याला आतमध्ये सरकवायचं आहे. एक 9-10 उंड तिथं आतमध्ये थोडं करून ठेवायचं आहे. ही इतर ठिकाणी ह्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि आपण पूर्णपणे काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याकडं काय असतं, मांजर असतं. त्यामुळं जेणेकरून काळजी घ्यायची आहे, आपण लक्ष ठेवायचं आहे त्याच्यावर, जेणेकरून आपल्या घरातील मांजर काही इजा होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने ह्या घुशीचं आपण आज संध्याकाळी त्याचं नियोजन करणार आहे. कारण घुशींनी ना एवढा वैताग आणलेला आहे तुम्हाला सांगतो. कारण आपण एवढ्या सुरक्षित ठिकाणी मकासुद्धा ठेवून 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो ह्या घुशींनी एवढं मुरम काढला आहे. पहा, माणसाला एवढं उकरून मुरम नाही काढता येत, तेवढा ह्या घुशींनी मुरम काढला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही पाठीमागं मुरम काढला होता, ह्या ठिकाणी हा मुरम आणून टाकला आहे इथं. आणि हो का अशा पद्धतीने ह्या मकाचा आहे ना, ह्या घुशींनी ना असा नास्तूस चालवला आहे. तर आम्ही आज संध्याकाळी हा प्रयोग आहे ना करणार आहे. गव्हाच्या उंड्यामध्ये थायमीट टाकणार आहे आणि थायमीटचं एक गोळं आपण आतमध्ये सोडणार आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो, तर थायमीटाचा गोळा जर घुशीने जर खाल्ला तर घुस 100% मरती, 100% मरणार. आणि एक मुद्दा तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला घुस खाईन तो थायमीट घातलेला गोळा, तर ती आतमध्ये नाही मारणार, ती बाहेर येते. ती थोडी बाहेर येते, तिला चक्कर येते आणि ती ना बाहेर येते आणि बाहेर येऊन मरती. कारण याच्या पाठीमागं आम्ही असा प्रयोग केला होता. तर घरगुती घुस मारायचं औषध थायमीट आहे. फक्त थायमीट टाकताना त्या गोळ्याला वरून वास आला नाही पाहिजे, थायमीटाचा त्या वर उंड्याला वास आला नाही पाहिजे, याची मात्र सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीचा प्रयोग करायचा आहे तुम्ही. कारण जवळपास आपल्या घरी गोठ्यामध्ये जवळजवळ बरंच प्रमाण घुशीचं असतं. हो का, इथं सुद्धा अशा पद्धतीने ह्या घुशींनी इथं अशी होलं मारली. पहा, ह्या अशा पद्धतीने ह्या घुशींनी नास्तूच चालवला आहे. तर ह्या घुशीचा आज संध्याकाळी आपण बंदोबस्त करणार आहे. तर घरगुती उपाय आहे घुस मारायचा, घरगुती उपाय थायमीट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपल्याकडं काही दुसरं जर घुशीबद्दल काही जर औषध असेल तर आपण सुद्धा कमेंटमधून सांगा का दादा, घुशीसाठी हे सुद्धा औषध आहे, जेणेकरून त्याचीसुद्धा आम्हाला पूर्णपणे माहिती भेटेन. ही नम्र विनंती सर्व माझ्या शेतकरी बांधवांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.